आशिया कपच्या ग्रुप ए मध्ये आज भारत आणि ओमान यांच्यामध्ये लढत होणार आहे। भारताने स्पर्धेच्या सुपर 4 मध्ये प्रवेश केलेला आहे, त्यामुळे आजचा सामना फक्त औपचारिक असणार आहे। आजच्या मॅच मध्ये अर्शदीप सिंग किंवा हर्षित राणापैकी एकाला संधी मिळण्याची शक्यता आहे, त्यामुळे टॉस नंतर सूर्या कुणाला संधी देतो याकडे लक्ष लागले। माजी फिरकीपटू आर अश्विन पुन्हा एकदा भारताची जर्सी परिधान करून खेळण्यासाठी सज्ज झालाय। अश्विन आगामी हाँगकाँग 6 या स्पर्धेमध्ये भारताचं प्रतिनिधित्व करताना दिसेल। अलीकडेच अश्विनने क्रिकेटच्या सर्व प्रकारातून आणि आयपीएल मधून निवृत्ती घेतली आहे। चायना बॅडमिंटन मास्टर्स ओपन स्पर्धेमध्ये भारताची बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधूने विजयी घोडदौड कायम ठेवलेली आहे। सिंधूने चमकदारी कामगिरी करत थायलंडच्या बॅडमिंटनपटूचा सरळ 2 सेटमध्ये धुव्वा उडवलाय। सिंधूने 21-15, 21-15 अशी लढत जिंकत उपांत्यपूर्व फेरीमध्ये प्रवेश केलाय। चायना बॅडमिंटन स्पर्धेच्या पुरुष दुहेरी सात्विक साईराज आणि चिरागने विजयाची मालिका कायम ठेवली आहे। या भारतीय जोडीने चायनीज तैपेईच्या बॅडमिंटनपटूंवर सहज विजय मिळवत उपांत्यपूर्व फेरीमध्ये प्रवेश केलाय। सात्विक साईराजने आणि त्याचबरोबर चिरागने ही लढत 21-13, 21-12 अशी जिंकत विजय मिळवलेला आहे। जागतिक ॲथलेटिक्स चॅम्पियनशिपच्या पुरुष भालाफेक स्पर्धेमध्ये भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्रा पदकाच्या जवळ पोहोचू शकलेला नाहीये। 2021 मध्ये ऑलिम्पिक सुवर्ण पदक जिंकलेला नीरज यंदा अंतिम फेरीमध्ये 8व्या स्थानावर राहिलाय। त्याचा सर्वोत्तम थ्रो हा 84.3 मीटर इतका होता। जागतिक ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप स्पर्धेमध्ये भारताचा दुसरा भालाफेकपटू सचिन यादव चमकलाय। त्याने आपल्या करिअरमधील सर्वोत्तम थ्रो 86.27 मीटर करत नीरज चोप्राला मागे टाकलेला आहे आणि 4थ्या स्थानी तो पोहोचलाय। सचिनने नुसतंच पदक नाही तर दिग्गज नादीम सारख्या खेळाडूंना सुद्धा मागे टाकलेला आहे। त्याच्या या कामगिरीमुळे भारतीय भालाफेक संघाच्या भविष्यासाठी आशावाद वाढलेला आहे। लाडक्या बहिणींना आता ई-केवायसी बंधनकारक करण्यात आलेली आहे। महिला आणि त्याचबरोबर बालविकास विभागाच्या मंत्री आदिती तटकरे यांनी ट्विट करत माहिती दिलेली आहे। योजनेमध्ये सरकारी महिला कर्मचारी, पुरुष लाभार्थी तसंच 2.5 लाखांहून अधिक उत्पन्न असलेल्या महिलांच्या घुसखोरीमुळे हा निर्णय घेण्यात आला आहे। ठाण्यामध्ये नवरात्रोत्सवामध्ये लेझर वापरावर बंदी घालण्यात आली आहे। प्लाझ्मा बीम लाईट, लेझर बीम लाईटचा वापर करणाऱ्यांविरोधात नियमानुसार कारवाई करण्यात येणार आहे, असा इशारा ठाणे पोलिसांनी दिला आहे। राज्यभरामध्ये एक मंडळ एक पोलीस अंमलदार ही अभिनव योजना राबवण्याचा निर्णय घेण्यात आलाय। सण उत्सवाचा काळ आहे, त्या दरम्यान सुरक्षिततेसाठी आणि कायदा सुव्यवस्था टिकवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आलाय। या निर्णयामुळे स्थानिक मंडळ आणि त्याचबरोबर पोलीस प्रशासन यांच्यामध्ये थेट संपर्क आणि सणांदरम्यान अडचणींचे तत्काळ निवारण होणार आहे। गणेशोत्सवादरम्यान केलेल्या जादा वाहतुकीच्या माध्यमातून एसटीला 23,77,00,000 रुपयांचं उत्पन्न मिळालंय। मुंबई, ठाणे, पालघरमधून 5,000 बसद्वारे 5,96,000पेक्षा अधिक कोकणवासियांनी एसटीनं प्रवास केलाय। मध्य रेल्वेने लोकल स्थानकांवर सर्वेक्षण सुरू केलेलं आहे। दिव्यांगांसाठी पुरवल्या जाणाऱ्या सुविधा योग्यरित्या स्थित असल्याची खात्री करण्यासाठी सर्वेक्षण केलं जात आहे। यामध्ये दिव्यांगजन चिन्ह आणि बीपर प्रणाली, दिशादर्शक फरशी अशा गोष्टींची तपासणी करण्यात येणार आहे। ओला आणि उबरचा प्रवास आणखी आता महागलाय। ओला उबरचे भाडं प्रति किलोमीटर 22 रुपये 72 पैसे इतकं झालेलं आहे, तर भाडेवाढीचा प्रवाशांच्या खिशाला भार बसणार आहे। केंद्र सरकारने घर बांधणीचा खर्च कमी व्हावा यासाठी सिमेंटवरील जीएसटी 28% 18% आणलेला आहे। त्यामुळे 50 किलोच्या एका सिमेंटच्या गोणीवर 30 ते 35 रुपयांची बचत होणार आहे, असा अंदाज इंडिया रेटिंग्स अँड रिसर्चने केलेला आहे। मात्र कंपन्यांनी प्रति गोणी 25 ते 30 रुपयांची दरवाढ केल्यामुळे कर कपातीचा लाभ होणार नाहीये। महावितरणने वीज दरामध्ये मोठी वाढ केल्यामुळे बर्फाच्या किमतीमध्ये सुद्धा मोठी वाढ झाली आहे। ऑल इंडिया आईस मॅन्युफॅक्चर असोसिएशनने बर्फाच्या दरामध्ये वाढ केली आहे। 20 सप्टेंबर पासून नवे दर लागू होणार आहेत। शहरामधील एका ठिकाणी 23हून अधिक ग्रामस्थांना गॅस्ट्रोची लागण झाली आहे। दूषित पाणी अथवा अन्न सेवनामुळे साथ पसरल्याची शक्यता वर्तवली जाते। गेल्या 2 दिवसांपासून ग्रामस्थांना पोटदुखी आणि उलट्यांचा त्रास होऊ लागल्यामुळे रुग्णांनी शहापूर उपजिल्हा रुग्णालयामध्ये उपचारासाठी धाव घेतली आहे।
रस्त्यांवरील खड्ड्यामुळे राज्यामध्ये 12 जणांचा मृत्यू झालाय तर 11 जण जखमी झालेले आहेत। एका आठवड्यामध्ये हे खड्डे बुजवा आणि दोषी कंत्राटदारांवर कारवाई करा असे आदेश उच्च न्यायालयानं राज्यातील सर्व पालिकांना दिले। मुंबईमधील प्रभादेवी पूल पाडकामासाठी बंद केल्यानंतर आता दादर पश्चिम परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण होते। मांद्र्यावरून दादर पूर्व, परळ, त्याचबरोबर लालबाग आणि काळा चौकीकडे जाणाऱ्या वाहनांसाठी एनसी केळकर रोड हा एकच पर्याय राहिलेला आहे। त्यामुळे आता दादरच्या टिळक पुलावर वाहतूक कोंडी स्थानिकांना हे सुद्धा फिरणं अवघड झालेलं आहे। अमेरिकेच्या टॅरिफमुळे भारताच्या प्लास्टिक उद्योगावर प्रतिकूल परिणाम होणार आहे। ऑल इंडिया प्लास्टिक मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनने ही भीती व्यक्त केलेली आहे। तर येत्या 3 वर्षांमध्ये भारतामधून इतर देशांमध्ये चौपटीनं निर्यात वाढवण्याचं लक्ष सुद्धा ठेवण्यात आल्याचं असोसिएशननं म्हटलंय। वाशिमच्या देगाव तांड्यामध्ये स्मशानभूमी नसल्यामुळे गावकऱ्यांना मोठ्या अडचणींना सामोरं जावं लागतं। पावसाळ्यामध्ये गावकऱ्यांना ओढ्यावर अंत्यसंस्कार करावे लागतात आणि त्यामुळे स्मशानभूमी उभारण्यात यावी अशी मागणी गावकरी करत आहेत। छत्रपती संभाजीनगरात अतिवृष्टीमुळे पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। जिल्ह्यामधील तब्बल 1 लाख हेक्टरवरील पिकांना अतिवृष्टीचा फटका बसलेला आहे। 1.5 लाख शेतकरी बाधित झालेले आहेत तर पैठण तालुक्याला अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका बसलाय। त्यावेळेस काय ॲव्हरेज येतो? परतीच्या पावसामुळे ब्रिटिशकालीन भाटघर धरण रात्री पुन्हा एकदा पूर्ण क्षमतेनं भरलेलं आहे। त्यामुळे धरणातून पाणी सोडण्यात आलेलं आहे। विद्युत निर्मिती केंद्राद्वारे नदीपात्रामध्ये तब्बल 1236 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आलाय। धरणातील परिसरातील पाणी पातळी झपाट्यानं वाढल्यामुळे प्रशासनाकडून नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचं आवाहन करण्यात आलंय। पुणे अहिल्यानगर महामार्गावर पाणी आल्यामुळे वाहतूक विस्कळीत झाली होती। रांजणगाव गणपतीजवळ महामार्गावर पाणी आलं होतं। महामार्गावर अचानक पाणी आल्यामुळे वाहन चालकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला। वाशिममध्ये मुसळधार पावसामुळे नदी नाले दुथडी भरून वाहत आहेत। चंद्रभागा नदीवरील पुलाची उंची कमी असल्यामुळे नागरिक पुराच्या पाण्यातून जीवघेणा प्रवास करतायत। गावकऱ्यांनी पुलाची उंची वाढवण्याची मागणी केली आहे। नागपूरमध्ये मुसळधार पाऊस झालेला आहे। मुसळधार पावसामुळे शहरातील अनेक सखल भागांमध्ये पाणी साचले। नंदनवन त्याचबरोबर हसनबागसह अनेक भाग जलमय झालेत। पाणी साचल्यामुळे वाहतूक खोळंबली आहे। नाशिकमध्ये अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस झालाय। यामुळे गंगापूर धरणाच्या पाणी पातळीमध्ये वाढ झाली। धरणातून गोदापात्रामध्ये पाण्याचा विसर्ग टप्प्याटप्प्यानं सुरू करण्यात आलाय। दरम्यान नदीकाठच्या नागरिकांना प्रशासनानं सतर्कतेचा इशारा दिलाय। राज्यामधील विद्यार्थ्यांना गोवर आणि रुबेला या विषाणूजन्य आजारांपासून सुरक्षित ठेवण्यासाठी विशेष लसीकरण मोहीम 15 ते 30 सप्टेंबर दरम्यान राबवली जाते। या मोहिमेअंतर्गत 9 महिन्यांच्या बालकापासून 15 वर्षांपर्यंतच्या वयोगटातील विद्यार्थ्यांना लस दिली जाते। मात्र यंदा आश्रमशाळांमधील मुलांचं लसीकरण करण्यात विशेष भर ठेवण्यात आलाय। सूक्ष्म आणि लघु उद्योगासाठी जमिनीच्या काही मर्यादेमध्ये अकृषक परवान्याची अट काढण्याचा निर्णय घेण्यात आलाय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या अध्यक्षतेखाली आयोजित धोरणात्मक सुधारणा संदर्भातल्या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आलाय। या निर्णयामुळे सूक्ष्म आणि लघु उद्योगांना अकृषक परवाना मिळवण्यासाठी लागणाऱ्या वेळेची बचत होणार आहे। अकोला शहरामधील खिडकीपुरा इथे एका समाजाच्या 2 गटांमध्ये जागेच्या ताब्यावरून वाद झाला। काही काळ यावी तणावाची स्थिती निर्माण झाली होती। पोलिसांनी तत्काळ हस्तक्षेप करत ही परिस्थिती नियंत्रणात आणली आहे। नवा भारत सांस्कृतिक महासत्ता विषयांवरील चित्रकला स्पर्धेमध्ये मुंबईमधील 75,000 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला। बीएमसीच्या शाळांमधील विद्यार्थ्यांसाठी ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती। पालकमंत्री आशिष शेलार यांच्या निर्देशानुसार ही स्पर्धा घेण्यात आली। मुंबई महानगरपालिकेच्या 3 बेकरींच्या महानगरपालिकेच्या वतीनं बेकऱ्यांच्या पर्यावरणपूरक परिवर्तनासाठी सुविधांसंदर्भात शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं आहे। या शिबिरामध्ये 250 बेकरी चालकांनी बेकऱ्यांच्या पर्यावरणपूरक परिवर्तनासाठीच्या सुविधांची माहिती जाणून घेतली। कोल्हापूरमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं नमो पार्क या नावानं वृक्षारोपण करण्यात आले। यावेळी 75 झाडं एक झाड माँ के नाम या संकल्पनेतून लावण्यात आलेली आहे। या कार्यक्रमाला सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार, खासदार धनंजय मांडले उपस्थित होते। मुंबईमधील यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये जागतिक बांबू दिवसानिमित्तानं विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं।
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची या कार्यक्रमाला उपस्थिती होती. बांबू लागवड काळाची गरज असल्याचं पुस्तक यावेळी प्रकाशित करण्यात आलं. अमरनाथ शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या चिखलोली धरणाच्या ओढ्यामध्ये ॲसिड मिश्रित सांडपाणी सोडल्या प्रकरणामध्ये एका कंपनीला नोटीस बजावलेली आहे. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळानं नोटीस बजावली आहे आणि कंपनीचं काम बंद केलंय. मात्र ही कारवाई चुकीची असल्याचा दावा कंपनीनं केलाय. भंडाऱ्यामधील तुमसरमध्ये देह विक्री प्रकरणामध्ये कारवाई करण्यात आली आहे. दहशतवाद विरोधी शाखेच्या पथकानं ही कारवाई केली आहे. या कारवाईमध्ये 2 आरोपींना अटक करण्यात आली आहे. या आरोपींवर अनैतिक व्यापार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे. उल्हासनगरमध्ये एका घरामध्ये चोरट्यांनी घरफोडी केलेली आहे. चोरट्यांनी घरातली 3 लाखांची रोकड आणि त्याचबरोबर 10 तोळे सोन्याच्या दागिन्यांवर डल्ला मारला. चोरीची संपूर्ण घटना सीसीटीव्हीमध्ये चित्रित झाली आहे. नालासोपाऱ्याच्या चक्रधर नगरमध्ये इमारतीची सुरक्षा भिंत ही कोसळलेली आहे. ही संरक्षक भिंत कोसळल्यामुळे पार्क केलेल्या अनेक दुचाकींचं मोठं नुकसान झालंय. मुंबईमधील मुलुंडमध्ये एका नामांकित शाळेमध्ये दुसरीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याला अमानुष मारहाण करण्यात आली आहे. दुसऱ्या इयत्तेमध्ये शिकणाऱ्या लहान मुलगा शिक्षिकेनं फळ्यावर लिहिलेला अभ्यास वहीमध्ये लिहून घ्यायला उशीर करत होता. त्याचा राग मनामध्ये ठेवून या शिक्षिकेनं स्टीलच्या पट्टीनं त्याला मारहाण केली आहे. नाशिकमध्ये जुन्या प्रेमसंबंधातून तरुणावर जीवघेणा हल्ला करण्यात आलेला आहे. तसंच तरुणाचा अपहरणाचा प्रयत्न करण्यात आलेला आहे. विवाहित महिलेसोबतच्या नात्यामुळे हा हल्ला करण्यात आलेला आहे. या प्रकरणामध्ये नाशिकच्या सातपूर पोलीस ठाण्यामध्ये फिर्याद दाखल करण्यात आली आहे. अमरावती विभागाचे शिक्षक आमदार किरण सरनाईक यांच्या इनोव्हा गाडीनं पायी जाणाऱ्या युवकाला धडक दिली आहे. कृष्णा नंदू लष्कर असं या जखमी युवकाचं नाव आहे. चंद्रपूरच्या लावारी इथे वाघाच्या हल्ल्यामध्ये महिलेचा मृत्यू झालाय. दरम्यान घटनास्थळी पोलीस दाखल होऊन शव पोस्टमॉर्टमसाठी उपजिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले. चंद्रपूरच्या ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या बफर क्षेत्रामध्ये मूलमारोडा जंगलामध्ये वाघीण जेरबंद करण्यात आली आहे. या भागामध्ये ग्रामस्थ मृत्यू आणि हिंसक हल्ल्यासाठी ही वाघीण जबाबदार होती.